फ्रँचायझिंग मॉडेलमध्ये जनरली जेव्हा आपण जातो तेव्हा इट्स अ न्यू मॉडेल टू वर्क विथ. का कारण का आपण ऐकलंय आणि मोस्टली फ्रँचायझिंग मॉडेल्स हे नाही टिकत. का कारण का फ्रँचायझी देणाऱ्यांकडनं खूप प्रेशर असतं आणि मग ते एकतर जो फ्रँचायझी घेतो त्याला चालवण्याचं प्रेशर असतं, अमाऊंट पे करावी लागते इनिशियली, आणि मग ती तेवढी सर्व्हिस मेंटेन नाही झाली तर ते बंद होण्याचे चान्सेस जास्ती असतात. सो हाऊ डिड दिस फेज, हे कसं सगळं झालं? अग्रजमध्ये असं सुरुवात झाली की माझ्या आई वडिलांनी पहिली जेव्हा फ्रँचायझीची रिक्वेस्ट आली तर तेव्हा खूप ऐकायचे की तुम्हाला खूप डिपॉझिट द्यायला लागतं आणि अशा सगळ्या खूप मेजर गोष्टी असतात की अग्रज एखाद्या कंपनीचं असे रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात. सो आमचे रूल्स अँड रेग्युलेशन्स खूप विचित्र आहेत, ते नॉर्मल लोकांना पटत नाहीत. बेसिकली म्हणजे पहिलं म्हणजे आम्ही सांगतो की तुम्ही दुकान एकही दिवस बंद ठेवायचं नाही, ही आमची बेसिक रिक्वायरमेंट आहे. अग्रजमध्ये आजपर्यंत आलेल्या एकाही फ्रँचायझी सीकरसाठी आम्ही एकही रुपये डिपॉझिट घेतला नाही. सो वी आर मे बी द ओनली कंपनी हु इज नॉट टेकिंग एनी डिपॉझिट. कारण आम्हाला खरं वाटतं की जो फ्रँचायझीवाला आलाय त्यांनी पैसे कमवावेत. बरोबर. फ्रँचायझी घ्यायला का आलेत की त्यांनी 2 पैसे कमवावेत, त्या व्यक्तीने किंवा त्या माणसाने.